हे फायनान्शियल प्लॅनिंग किंवा फायनान्शियल एज्युकेशन हे किती महत्वाचं आहे. कारण काय होतं, की आपण शाळेमध्ये, कॉलेजमध्ये ज्यावेळेस शिकतो, पर्टिक्युलर डोमेनमध्ये समज इंजिनिअरिंग करायचंय, मेडिकल डॉक्टर व्हायचंय किंवा जे काही करायचंय, त्यामध्ये कुठेच फायनान्शियल प्लॅनिंग किंवा फायनान्शियल एज्युकेशन शिकवलं जात नाही. त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो, आपण जॉबला लागतो, आपल्याला सॅलरी मिळते, पण ते कशी मॅनेज करायची हे नाही समजत. म्हणजे महिना संपायला आला त्यावेळी आपल्याकडे काहीच पैसे नसतात, असं होतं. त्यामुळे हे गोष्ट खूप महत्वाची आहे. त्याबद्दल कृपया तुम्ही सांगा. बघा, ज्यावेळेस पैसा अस्तित्वात आला ना, हां. त्यावेळेस त्याचं मॅनेजमेंट पण अस्तित्वात आलेलं आहे. आणि हे मॅनेजमेंट हजारो वर्षापासून चालत आलेले आहे, प्राचीन काळापासून चालत आलेले आहेत. आणि हे मॅनेजमेंट प्रिन्सिपल बेस्ड मॅनेजमेंट आहे, हं, जे स्कूल आणि कॉलेज आपल्याला शिकवत नाही. हं, आता आपण थोडं रूट कॉजमध्ये जाऊया, की का गरजेचं आहे? कारण होल एज्युकेशन सिस्टम आपल्याला 16 ते 18 वर्ष एज्युकेशन देते, युनिव्हर्सिटीची डिग्री आपल्याला मिळते. पण यामध्ये हे फायनान्शियल मॅनेजमेंट मिसिंग ठेवण्यामागचं रिझन आहे, की लोकांचं फायनान्शियल मॅनेजमेंट जर त्यांच्या कंट्रोलमध्ये गेलं, हं, तर कदाचित ते फायनान्शियल फ्री होणार. आणि ते फायनान्शियल फ्री झाले, तर त्यांचा कंट्रोल एज्युकेशन सिस्टम, गव्हर्नमेंट, कॉर्पोरेट्स यांच्या हातातून निसटायला लागेल. आणि म्हणून जाणून-बुजून या तिन्ही सिस्टममध्ये तुम्हाला एज्युकेशन सिस्टम नंतर तुम्ही नोकरी करायला सुरुवात करता. हं, नोकरी करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला कॉर्पोरेट्समध्ये पण हे एज्युकेशन दिलं जात नाही. हं, आणि त्यानंतर तुम्ही जे पैसे कमवता, हे कॉर्पोरेशनकडे जातात टॅक्स मार्फत. हं, हं. तर तिथेही देखील तुम्हाला हे एज्युकेशन प्रोव्हाईड केलं जात नाही. तर हे एज्युकेशन फार महत्वाचं आहे. मी म्हणतो, की जर खरंच तुम्हाला तुमचा कष्टाने कमवलेला पैसा योग्य प्रतीने मॅनेज करायचा आहे, त्याला मल्टिप्लाय करायचं आहे, तर फायनान्शियल प्लॅनिंग ही प्रोसेस फार महत्वाची आहे. आणि ही स्टेप बाय स्टेप सायंटिफिक प्रोसेस आहे, प्रूव्हन प्रोसेस आहे. हं. ही प्रोसेस बाय द वे डिसिप्लिन आणि कमिटेड प्रोसेस आहे. त्यामुळे हे शिकणं फार गरजेचं आहे. कारण भविष्यामध्ये तुम्ही 40-45 वर्ष नोकरी करणार, करियर करणार. पण या 40-45 वर्षामध्ये हे मॅनेजमेंट तुम्ही लर्न नाही केलं, तर फक्त तुम्ही कमवणार, खर्च करणार आणि लाईफ एन्जॉय करणार. आणि हातामध्ये एंड ऑफ द डे तुमच्या काही येणार नाही. तर फायनान्शियल प्लॅनिंग फार महत्वाचं आहे. आय थिंक मॅम पण याच्यावरती काही इन्साइट्स देतील. नक्कीच नितीन सर, हा विषय इतका गंभीर आहे की पर्सनल फायनान्स हा विषय बघितला तर जन्मापासून मृत्यूपर्यंत पैशाचा संबंध आहे. बरोबर. अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या बेसिक गरजा आपल्याला शाळेमध्ये पण शिकवत होते. हं, पण आधीच्या सिस्टम आणि आत्ताच्या अन्न, वस्त्र, निवारामध्ये कॉन्सेप्ट पण चेंज झाले. हं. अन्न, वस्त्र, निवारा बाय करायला पण पैसा लागतो आजकाल. बरोबर. एकही दिवस असा जात नाही की आपल्या पॉकेटमधून किंवा जीपे मधून काही ट्रान्झॅक्शन होत नाही. दॅट मीन्स मनी इज अगेन फोर्थ कॉस्टली कमॉडिटी आहे की जी फार इम्पॉर्टंट आहे. बरोबर. पण त्याला इग्नोर केलं गेलं. जसं सरांनी सांगितलं काही सिस्टमनी कंट्रोल केलंय. इट्स अ अनकॉन्शियस ट्रॅप. माहित नाहीये की हा ट्रॅप आहे. आणि ह्या ट्रॅपमध्ये ना मॅक्सिमम लोकांना ना डायव्हर्सिफाईड केलं जातं एंटरटेनमेंट, कल्चरल सिस्टममध्ये. अगेन खूप काही इव्हेंट्स होतात, कल्चरल इव्हेंट्स होतात, पॉलिटिकल इव्हेंट्स होतात, अननेसेसरी काही ट्रॅप होतात. सो दॅट इज अ डिस्ट्रॅक्शन. अँड दिस इज द मोस्ट डिस्ट्रॅक्टेड टाइम इन द कंट्री, इन द वर्ल्ड. आणि मेंटल चॅलेंजेस आता फार येतात. छोटंसं व्हेकेशन आपण प्लॅन करतो की केअरफुली प्लॅन करतो. बरोबर. डोंट यू थिंक की तुमचं जन्मापासून मृत्यूपर्यंत 70, 80, 75 वर्षपर्यंत जर तुमचं लाईफ आहे आणि जिथे तुम्हाला पैसा हा मूलभूत गरज आहे, याला बघण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये. इट इज जस्ट लाइक आपण आपल्या मुलांना नाही असं म्हणत, की आपल्या मुलांसाठी वेळ नाही. पण आम्ही मॅक्सिमम टाईम ऐकले, की आम्हाला वेळ नाही, आमचा पैसा मॅनेज करा. आणि म्हणून लोकं 30-40 वर्ष काम करतात. मी ऑलवेज नितीन सरांच्या गोष्टीशी सहमत आहे, की लोकं ना 30-40 वर्ष नोकरी करणं पसंत करतात. 10 वर्ष मॅनेजमेंट करून फायनान्शियली फ्री व्हायला मागत नाही. कारण व्हॅल्यू सिस्टममध्ये पैसा हा निगेटिव्ह मानला जातो.